सांगाल तुम्ही, तुम्हाला माहिती आहे कारवाई झाली म्हणून यांच्यावर? कारवाई झाली आहे माहिती आहे, आणि कारवाई पूर्ण चुकी झालेली. याच्यामध्ये त्यांनी पत्र सत्य उघडं केलं, आणि सत्य उघडं केल्यानंतर त्यांना लगेच निलंबनाची ऑर्डर काढली. बरं, मॅडम हुशार आहेत, पोरांना चांगलं शिकवतात तिथं. खाद्य चांगलं असलं तर पोरं होतील ना, नाही तर कुपोषित बालक होते ना. ते आता आम्ही मगाशी खाद्य पाहिलं, त्याच्यामध्ये किडे आहेत. तेव्हा ते वाटण्यामध्ये असा हात खालून घातला ना, तर अख्खं त्याला हे काय त्याला बुरशी येते, त्याला आळी लागलेली आहे त्याला. आणि तो तांदूळ आहे, तांदूळ पण मिक्सिंग आहे लापशीमध्ये. हो. लापशीचा पराठा असा आहे, आम्ही लापशी केली होती, लापशी खाऊन बघितली, लापशी किती चावत नाही, लबराव नाही कडक होते. मला कळलं ते मॅडमनी स्वतःच्या पैशांनी तो पराठा नवीन विकत घेतला चांगला. हां, जो वरून सरकारकडून येतो आहे का, तो त्यांनी शिजवलाच नाही. तर मग नंतर घराकडून आणला पराठा त्यांनी विकत. तर तुम्हाला काय म्हणायचं आता? असं हे सरकार म्हणते का तुम्ही हे सोशल मीडियावर का टाकलं, तुमच्यामुळं सरकारची इज्जत गेली, प्रतिमा मलिन झाली? प्रतिमा मलिन व्हायचा विषय म्हणजे त्यांनी पहिला पत्रावर केला होता पूर्ण, त्याला उत्तर त्यांच्याकडून काय झालं नाही, रिस्पॉन्स काय झाला, मग त्यांनी शेवटी मॅडम टाकली व्हिडिओ. काय सांगाल आता? ही आदिवासी ठाकर समाजाची लोक आहेत, अतिशय गोरगरीब लोक आहे. तुम्ही यांची घरं वगैरे दाखवा. सरकार ह्या आदिवासी वर प्रचंड खास त्यांच्यासाठी बजेट आहे, परंतु आदिवासी हा आदिवासीच राहिलेला आहे. तो मॉडर्नमध्ये अद्याप देखील आलेला नाही. त्यापैकीच हा ठाकर समाज आहे. कोट्यवधी रुपये येतात यांच्या विकासासाठी, परंतु झारीतले शुक्राचार्य हा निधी खरं करतायत. काही लोकांना म्हणजे तुम्ही तर बोला ना भाऊ, बोलल्याशिवाय काय होणार? आता लहान मुलांना योग्य चांगलं पोषण आहार भेटलं म्हणजे ते पुढं चांगले होणार ना. असं म्हणजे चांगलं पोषण आहार भेटायला मुलं तक्रारी करत असतील, पोट दुखतंय. आता मुलं काय बोलणार, त्यांना काय कळतंय? लहान मुलांना ते बोलू शकत नाही, त्यांना जे भेटन ते खाणार ते लहान मुलं. तुमची काही अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी त्यांच्याबद्दल काही तक्रार आहे का? नाही, तक्रार नाही काय. बरं, व्यवस्थित काम करतात का ते? काम व्यवस्थित चालू आहे. उलट जे मुलं नाही ते आता यायला लागलेत मॅडम मुळे. हा. अच्छा, बर, ठीक आहे. काय सांगाल? एक मिनिट. मॅडमचं शिक्षण पोरांसाठी चांगले आहे. आत्ताही बघू, उद्या सकाळी येऊन बघा, एवढ्या लिशी पोरं आहेत तरी खडाखड वाचित आहेत अंगणवाडीमध्ये. मग तिची शिकवण्याची पद्धती इतकी चांगली आहे का तेवढ्या लहान मुलाला जर वाचता येत असेल तर तिला निलंबन करायचं हे विषयच येत नाही ना. फक्त त्यांनी एवढंच केलं का सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला तिनं खराब धान्यामुळं, पण ते चुकी सरकारची आहे. चांगलं उत्कृष्ट धान्य आलं असतं तर तिनं टाकलं नसतं. बरोबर आहे का नाही? चांगलं खाद्य आलं असतं तर तिनं टाकलं नसतं. खराब धान्य आलं म्हणून तिनं टाकलं, पण तिची ही चूक नाही. आमच्या लेकरांसाठी धोकेदायक आहे ना. म्हणजे हे तुमच्या मुलांसाठी तिने केलं? हा, आमच्या मुलांसाठी केलं. ते धान्य आमच्या मुलांसाठी धोकेदायक आहे. पोरांना जुलाब लागत यात, इथून सावरगावला न्यायचं म्हणजे सोपं नाही. आजारी पडतात मुलं. हा, मग जुलाब बऱ्याच उलट उद्याला आले ना, लेडीज माणसं येतील इथं, त्यांना प्रत्येकाला विचारा, जुलाब एका ना एका लहान मुलाला जुलाब होत्यातच, कारण का ते शिजत नाही, कच्चं खात्यात. 3 वर्षापासून 5 वर्षापर्यंतची मुलं शिकतायत. हा, आणि त्यांना एकच खाऊन कच्चं त्रास होतोय. त्रास होतोय. हा, त्याचे पडले खाली, हा, हा. काय ते खाद्य काय जरा जवळ जाऊन पाहूया. तांदूळ आणि या ना इकडं. ऐका ना, हे तांदूळ फेकून दिले का, ते ना ते खराब असल्यामुळे ना ते ते पोराने ना असं रस्त्यावर टाकून दिले आहे. आणि जवळ हां, तांदूळ आणि हे त्या डाळ मिक्स होती, ते मिक्सचर होतं, ते सगळे ना ते खराब असल्यामुळे ते पोरांनी आहे ना ते असं आम्हाला तुम्हाला दाखवायसाठी आम्ही आहे ना रस्त्यावर असं केलं आहे. त्याच्यामुळे आहे ना आम्ही आहे ना सगळी असं टाकून दिलं आहे, कारण का खराब असल्यामुळे ना. आता दिसतंय त्याची क्वालिटी कळते ना. त्याच्यामध्ये हा जो तांदूळ होता का, त्याला पूर्ण बुरा आलेला होता. बुरशी लागली. हां, बुरशी लागलेला तांदूळ. आणि हाच तांदूळ तो खायला घालायचं म्हटलं, पोरांचं कसं व्हायचं? पण आता कुणी काय बोलत नाही. ह्या मॅडमनी का बोलायचं? असं अधिकारी म्हणतील. नाही, तसं म्हटलं तर ते पूर्ण चुकीचं नाही. मॅडम कुठेतरी खरा आवाज उठवला.
चांगल्या त्यांनी काय तिने चुकलं आवाज नाही उठवला पण ना. आता चांगल्यासाठी आवाज उठवला, परंतु नोकरी गमवायची वेळ त्यांच्यावर आली. सरकारने पण त्याच्यावरती विचार करायला पाहिजे होता थोडासा, पण सरकार डायरेक्ट त्यांना निलंबनाची ऑर्डर करते. नाही असं नाही हा केलं एक पाहिजे. एक पद्धतीचा अन्याय आहे ना. खरं बोललं माहिती तिला काढून टाकलं नाही पाहिजे ना. खरं बोललंय तिच्यावर तुम्ही सोल्युशन काढा काहीतरी. हा, जे अन्नधान्य पुरवठादार आहेत तर म्हणताय अधिकारी म्हणताय का तुम्ही आमच्याकडे तक्रार न करता सोशल मीडियावर टाकता. त्यांना पूर्ण पत्रावर झालेलं आहे त्यांचं. झालंय. हा. हा मग आता हे अधिकारी खोटं बोलतायत. वाटलं तुम्ही ते एक पोटकुळे मॅडम आहेत, पोटकुळे म्हणून त्यांच्या संघटनेच्या अध्यक्ष, त्यांना वाटलं कॉल करा. तो आहे का नंबर त्यांचा? नंबर घ्यावा लागेल. त्यांना कळवलं होतं काय मॅडमनी? त्यांना सकाळी आम्ही इथून फोन केला हा. पोटकुळे मॅडमला, तर मॅडम तिकडून ओढवडूची उत्तर देतात. बर. ते म्हणतात ते आमच्या संघटनेमध्ये नाही आहेत, ते आमच्या अंडर येत नाही काही. मग या अंगणवाडी संघटनेच्या अध्यक्षपदी झालेत कसं काय ते? बर बर ठीक आहे. काय सांगाल तुम्ही? आता काढून टाकलं मॅडम ना. आता मॅडम चांगले आहेत, शिकवाय बिकवाय चांगले आहेत. आता ते येतात आपल्या टायमिंगवर, चांगलं शिक्षण घेतात. खायला फक्त एवढंच आहे का ते वाटाणे शिजती नाही आणि ते भरडा आहे लापशीचा ते शिजत नाही, तेवढंच. बाकी चांगले आहे. फक्त मॅडमची इथं परत नेमणूक व्हावं असं हा. मागणी आहे. नाही झाली तर पुढं काय? हां आंदोलन करू तिच्यात काय. आंदोलन केल्याशिवाय इलाज नाही आम्हाला. मग मॅडम साठी आम्ही आंदोलन मॅडमला बोलायची वेळ आली, पालकांनी नको बघायला, पालकांनी आवाज उठवला पाहिजे होता. आमच्या मुलांना तुम्ही काय खाऊ घालताय? नाही, आम्ही बोललो होतो ना मॅडमला, म्हणून मॅडमला बोललो म्हणून मॅडमनी प्रस्ताव पुढे दिला. त्या प्रस्तावाचं काही उल्लेखन झालं नाही म्हणून तिने हे पुढं आईलाच असतो सोशल मीडियामध्ये बोलल्यात. हा त्या बोलल्या गेल्या. काय मग काय करायचं आता? काय ना, आता लहान मुलं आजारी पडल्यावर डॉक्टर का नेलं का 3-4 हजाराशिवाय बिल नाही होत. आता काय करायचं. काय रोज मिळतो तुम्हाला काम केलं? आम्हाला काय 500, 400, 500 आपला रोज मिळतो. किती वाजता जातं काम? सकाळचा जातो 10 वाजता, संध्याकाळी 5 वाजता येतो. हो ना, हां दिवसभर. हां बर. ए मुलांना इकडे या, लाजू नका. आता बालवाडीत कोण जातं? बालवाडीत जातो का तू? अंगणवाडीत जातो. कुठे आहे तुझी अंगणवाडी? दाखव. त्याची तिथं नाव काय तुझं? अन्नविक आ? अन्नविक काय आहे? अन्नविक बरं हा, ठीक आहे. मला सांग, कसं आहे जेवण, कसं मिळतं अंगणवाडीत? चांगलं आहे का? नाही आवडत? आवडतं का? नाही आवडत का रे? चावतं का ते? असं चावल्यावर चावतं का, गिळतं का? ठीक, नाही गिळत. बघा आता ही मुलं इकडे, अरे गाडी 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 बघ बाबा, गाडी बघ. कुठं नको. काय तू अंगणवाडीत आहे ना? नाही. मट्टी चालत. हा, मट्टी चालत मराठी कुठे आहे ती? कुठे शाळा? तिकडं. तिकडे आहे काय? बर बर. तू पण जातो का मराठी शाळेत? हो. अच्छा, ओके, चला. तर ठीक आहे. आता काय खूपच लहान लहान आहे. खरं तर यांच्या आई वडिलांनी बोलायला पाहिजे. सरकारला काय सांगाल? सरकारला आता काय, मॅडमची बदली नाकारावी. बदली नाही, काढून टाकले डायरेक्ट. काढून टाकली. कायमस्वरूपी कमी करण्यात आले. त्यांना परत त्यांची पदवी द्यावी, एवढीच आमची मागणी आहे. आमची एवढंच मागणी होती. नाही थांबल्यावर काय? शेवट आंदोलन आंदोलन करणार. काय करणार आंदोलन? करून काय करणार आहे तुम्ही? आता तिला घ्यावाच लागणार आहे आम्हाला. एवढ्या चांगल्या शिकवत्यात, पोरांचं संबंध चांगले आहेत. आता भरती प्रक्रिया नवीन करणार आहे सरकार. नाही ना, पण त्यांनी भरती प्रक्रिया टाकली, त्याच्या खाली भरती प्रक्रिया लगेच दुसरं पद भरायचं म्हणून. मग आता नाही ना, हे आम्ही मंजूर नाही करणार इथं. नाही. नाही बर. तर हे पहा, हे सर्व गावकऱ्यांचा या ठिकाणी संताप आहे शासनाच्या विरोधात. कशा पद्धतीने चुकीचं काम या ठिकाणी होतंय शासनाच्या माध्यमातून, आणि त्याचा आवाज उठवला म्हणून खऱ्या अर्थाने एका महिलेला, अंगणवाडी सेविकेला पदावरून थेट काढण्यात आलेलं आहे. तर सरकारला आता तरी नीट जाग यावे, कारण की हे आंदोलन अतिशय वाढेल. कारण की ती आदिवासी महिला आहे, आणि आदिवासीच्या ताटामध्ये जे काही अधिकारी विष घालत होते, विष चारत होते या मुलांना, या मुलांच्या आरोग्याशी खेळत होते, आणि तेच अधिकारी आता या महिलेला काढतायत. ही जर बदली, जर ही कारवाई जर रद्द झाली नाही तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उद्रेक होऊ शकतो. शासनाने, सरकारने याची त्वरित दखल घ्यावी, या सर्व प्रकारची सखोल चौकशी करावी, ठेकेदारावी गुन्हे दाखल करावे, तसेच या
माल घेणारा जो ऑर्डर देतोय तो बिल पास करतोय याच्यावर देखील कारवाई व्हायला हवी. पाहत राहा शिवाय न्यूज. आंबेगाव तालुका नंबरवाडी ठाकरवाडी.